तर आपण बघितलं की कशा प्रकारे नरेश म्हस्के हे त्यांची बाजू मांडण्याचा प्रयत्न करतायत। ज्या प्रकारे सध्या सत्ता ही चुंबकासारखी असते आणि लोक त्याकडे आकर्षित होतात असं सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। पक्षांतर हे घटनात्मक पाप आहे पण ते सन्मानाचं प्रतीक झालंय असं मत न्यायमूर्तींनी व्यक्त केलं। लाखो प्राथमिक सदस्यांचा पाठिंबा ठाकरेंना होता। सत्ता ही चुंबकासारखी असते, लोक त्याकडे आकर्षित होतात असंही सिब्बल यांनी म्हटलं। आता अधिकाधिक हा खटला इंटरेस्टिंग होत चाललेला आहे, इतकं नक्की आहे। आणि दोन्ही बाजूनी हे प्रकरण तितक्याच गांभीर्याने घेतलं जात आहे की आता या संपूर्ण प्रकरणात कोणाची बाजू वरचढ ठरणार, सर्वोच्च न्यायालय कोणाच्या बाजूनी निर्णय देणार। बराच वेळ झाला सर्वोच्च न्यायालयामध्ये या प्रकरणावर सुनावणी सुरू होती आणि आता शक्यता आहे की काही वेळात सर्वोच्च न्यायालयाकडून एक तारीख दिली जाईल आणि या तारखेच्या नंतर मग पुन्हा या प्रकरणावरती उर्वरित सुनावणी ही त्यावेळी घेतली जाईल असं कळतंय। कारण एकनाथ शिंदेंची बाजू या प्रकरणामध्ये ऐकून घेणं बाकी आहे, त्याशिवाय निवडणूक आयोगाची बाजू या प्रकरणामध्ये ऐकून घेणं बाकी आहे, त्याशिवाय जर आपण विचार केला तर विधानसभा अध्यक्षांची बाजू या प्रकरणामध्ये ऐकून घेणं बाकी आहे। आता आपण पाहतोय की न्यायालयामध्ये सुनावणी ही पूर्ण झालेली आहे। न्यायालयातून न्यायाधीश हे आता कामकाज संपवलेलं आहे न्यायाधीशांनी आणि या प्रकरणामध्ये पुढची तारीख ही दिली जाईल काही ना काहीतरी असं आपण पाहतोय। नरेश म्हस्के खासदार इथे शिवसेना शिंदेचे आहेत। कपिल सिब्बल म्हणजे काही ब्रह्मवाक्य नाहीये ना। कपिल